गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील गंभीरा पूल कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। बुधवारी सकाळी घडलेल्या अपघातातील एक हृदयद्रावक व्हिडिओ आता समोर आलाय। 46 वर्षीय सोनलबेन पडियार या दुर्घटनेतून बचावल्यात। त्या 2 अल्पवयीन नातवंडांसह कुटुंबातील 8 सदस्यांसह इको कारमधून प्रवास करत होत्या। आता त्यांचा कमरे इतक्या पाण्यातला व्हिडिओ समोर आलाय, ज्यात त्या बुडत्या गाडीजवळ उभ्या राहून मदतीसाठी ओरडत आहे। माझा मुलगा बुडाला, माझे कुटुंबीय बुडाले, असं जीवाच्या आकांताने त्या ओरडत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। सदर अपघातात सोनलबेन वगळता गाडीतली सर्व प्रवासी, ज्यात त्यांचे पती, मुलगा, मुलगी आणि जावई, 2 नातवंड यांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते। गंभीरा पूल कोसळला तेव्हा एकूण 5 वाहने, 2 ट्रक, 2 कार आणि 1 रिक्षा नदीत पडल्याचं सांगण्यात येत आहे। एक ट्रक अजूनही धोकादायक स्थितीत पुलावर लटकलाय। SSG रुग्णालयात उपचार घेत असलेले सोनलबेन यांनी अपघाताचा घटनाक्रम सांगितला। त्या म्हणाल्या, गुरुपौर्णिमा येत असल्यामुळे आम्ही सर्व कुटुंबीय देवदर्शनाला जात होतो। बुधवारी सकाळी 7 वाजता दर्यापूरहून बगदाना येथे निघालो होतो। जेव्हा पूल अचानक कोसळला तेव्हा आमच्या बाजूला एक ट्रक आणि काही मोटरसायकलही होत्या। काही काळाच्या आतच आमचे वाहन पाण्यात पडले। या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।